नमस्ते साथियों, कैसे हो आप सब लोग। आप सभी का स्वागत है यूवीज लोकल में। मैं हूं आपका युवराज और मेरी ज़िंदगी में एक मौका मिला मुझे अपने गुरुदेव के साथ काम करने का। नाटक का नाम है मुंबई कोणाची। तो उसी नाटक में का ये एक छोटा सा सीन है, आप इसे देखिए और एंजॉय कीजिए। तुम्ही सुरू करा, लोक येतात हळूहळू. अरे या कामगार लोकांना काही हेच नाही, वेळेचं महत्वच नाहीये. अरे उद्या पोलिसून धक्के द्यायला लागले तर काय होणार यांचं? अरे चाळीचा प्रश्न किती गंभीर स्वरूपाचा आहे, ते कळायला नको का? अरे म्हणे कामगार लोक क्रांती करणार, काय क्रांती करणार? साहेब येतील की हळूहळू. अरे हा हळूहळू येत आहेत, जसं लग्नाला येत आहेत. म्हणजे माझं लग्न आहे, उपास आहे साहेब. चल तिकडे. उपासे भडकले कोण आहे रामो, या पुढे मला तू उपाशी म्हणायचं नाही. म्हणायचं. अरे माझं नाव गौरीशंकर आहे. अरे मागे एकदा कामगारांच्या उपोषणासाठी मी बसलो होतो ना, तेव्हा सगळ्या लोकांनी माझं नाव उपाशी करून टाकलं. हो साहेब, मला सांगा, आता मोटार चालवत होतो, मोटारवाला, टांगा चालवत होतो, टांगेवाला, झाडू मारतो तो, झाडूवाला, तसं उपोषण करतो. आले का रे समजे? समजा सगळे आले, तुम्ही सुरू करा. मी काय म्हणतो, हा चाळीचा प्रश्न आहे ना, तो किती गंभीर स्वरूपाचा आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. हा, आणि मागे मालकाने जी आपल्याला नोटीस दिली होती त्याच्या विरुद्ध आपण चळवळ केली. सरकारनं कमिटी नेमली, कमिटीने सांगितलं की चाळ पाडायची गरज नाही, आणि मालकाला परत नोटीस दिली, आणि मालक पराभूत झाला आणि आपण विजयी झालो. पण आता परिस्थिती गंभीर आहे. मालकानी सरकारकडनं आदेश बदलून घेतला. हा, आणि त्याने सांगितलंय चाळ खाली नाही केली तर पोलिसांनी करण्याचा हुकूम दिलेला आहे, आणि हा आपल्यावर अन्याय आहे. आपण लढा देणार आहोत, आणि काही झालं तरी न्याय मिळवणार आहोत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. साहेब अहो, ते लढा द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं ते आम्हाला समजावून सांगा. म्हणजे काय की आपण सगळ्यांची भाडेकरूंची एकजूट केली पाहिजे. भाडेकरूंची म्हणजे सगळ्या पक्षांची, काँग्रेसवादी, राष्ट्रवादी, हिंदू महासभावादी आणि कम्युनिस्ट सोडून आपल्या भाडेकरूंची एकी केली पाहिजे. हो साहेब, आम्ही कसले भाडे करू? आम्ही म्हणजे भावड्या, रेमू, धोंडू हे कसले भाडे करू? म्हणजे तुम्ही कसले भाडे करू हा तुम्हाला जन्म देणारा देव सुद्धा सांगू शकणार नाही, तर मी काय सांगणार? हो साहेब, हा, अहो म्हणजे आमच्या नावावर झोपडी नाही आणि फुटपाथ पण नाही, मग आम्ही कसले भाडे करू? हे बघा, तुम्ही आमच्या दृष्टिकोनात बसत नाही. म्हणजे मार्क्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही लुंपन आहात. कुंपण? कुंपणावर खाली आहे. लुंपन म्हणजे नादार, म्हणजे सर्वस्वी हरलेले. साहेबांनो, कोणाक म्हणतो तुम्ही? रेल्वेत काम करतो ना, शेतकरी असा तुम्ही आमचा म्हणता काय माणूस आहे? वावर रे त्याला, काय विषयाला सोडून बोलतोय हा? अरे चाळीचा प्रश्न बोल ना बाबा. सांगताय धोंडू. अरे बाबा बस, थंड घे बाबा. साहेब तुम्ही डायरेक्ट चाळीच्या इशाला हात. मी काय म्हणतो, आता सगळ्यांचं आपण मत घेतलं पाहिजे, कारण चाळीचा प्रश्न सगळ्यांचा आहे, आणि मग आपल्याला सरकारशी लढा द्यायचा आहे. बरोबर. तुम्ही सगळ्यांनी आपापली मतं सांगा. मग ठीक आहे, मी माझ्यापासून सुरुवात करतो. आता कसं आहे, उपासे आपले साहेब आहेत, मोठे नेते आहेत, तेव्हा यांनी मालकाच्या दारात 2 महिने उपास करावा. उपवास नाही. अरे मागे कधीतरी गरिबांच्या कल्याणासाठी उपोषण केलं होतं, तेव्हा सगळ्या लोकांनी माझं नाव उपाशी करून टाकलं. काय लोक आहेत काय?